ओम श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला तरी एकदा तरी पठन करावे. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल व कल्याण होईल. 52 श्लोकी गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेय गुरवे नमः. अथ ध्यानम. दिगंबरं भस्म सुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुगदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृते जनार्दनो देवश्रेतायां रघुनन्दना द्वापारे रामकृष्णो च कलो श्रीपादवल्लभा. ओम नमो विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजी लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा त्रैमूर्तिराजा गुरु तूची माझा कृष्णातिरिवास करू नियोजा सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देव स्वर्गी बघती विनोदा. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवार्णवातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकूनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी. भक्त जनरक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगर पुत्रान कारणे भगीरथे गंगा आणिली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समस्त सांडूनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांछा होत असे त्या ज्ञान ज्योती कृपा मूर्ती यतिराया गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले 3 वर्षे गुप्ती तेथून गुरु गिरिपुरा येती लोकानुग्रहा कारणे श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैशी कथा विस्तारुणी सांग आता कृपा मूर्ती दातारा. सिद्ध म्हणती नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा. सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोप देसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकूनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनू जान
सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, लीन झाली परियेसी. विनवी शिष्य नामांकित, सिद्ध योगिया ते पुसत. सांगा स्वामी वृत्तांत, श्री गुरुचरित्र विस्तारे. ऐक शिष्य नामकरणी, श्री गुरु भक्त शिखामणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, लीन झाली निर्धारे. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतःकरणी. कथामृत संजीवनी, आणिक निरोपावी दातारा. अज्ञान तिमिर रजनीत, निजलो होतो मदोन्मत्त. श्री गुरुचरित्र वचनामृत, प्राशन केले दातारा. स्वामी निरोपिले आम्हासी, श्री गुरु आले गाणगा पुरासी. गौप्य रूपे अमरपुरासी, औदुंबरी असती जान. सिद्ध म्हणे नामधारका, ब्रह्मचारी कारणिका. उपदेशी ज्ञान विवेका, तये प्रेत जननीसी. तुझा चरण संपर्क होता, झाले ज्ञान मज आता. परमार्थी मन ऐकता, झाले तुझे प्रसादे. लोटांगणे श्री गुरुसी, जाऊनी राजा भक्तीसी. नमस्कारी विनयेसी, एक भावे करुनिया. शिष्यवच परिसूनी, सांगता झाला सिद्ध मुनी. ऐक भक्ता नामकरणी, श्री गुरु चरित्र अभिनव. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला. सांगता नसरे बहुकाळा, साधारण मी सांगतसे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नको भ्रमुरे युक्तीसी. वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद असती जाण. चतुर्वेद विस्तारेसी, श्री गुरु सांगती विप्रासी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावी दातारा. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास होतो माझे मनासी, श्री गुरुचरित्र अतिगोड. पुढे कथा कवने परी, झाली असे गुरुचरित्री. निरूपावे विस्तारी, सिद्ध मुनी कृपा सिंधू. गुरुचरित्र सुधारस, तुम्ही पाजिला आम्हास. परितृप्त नभेगा मानस, तृषा आणिक होतसे. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कारणिका, सांगे स्त्रियांचे स्वधर्म. पतिव्रतेची रीती, सांगे देवासी बृहस्पती. सहगमनाची फलश्रुती, येणे परी निरूपिली. श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारुणी आम्हासी, निरूपावे स्वामिया. श्री गुरु म्हणती दंपतीसी, ऐका पराशर ऋषी. तया काश्मीर रायासी, रुद्राक्ष महिमा निरूपिला. पुढे कथा कैसी वर्तली, विस्तारुणी सांगा वाहिली. मती असे माझी वेधिली, श्री गुरुचरित्र ऐकावया. गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा झाला अपरंपारू. सांगता नये विस्तारू, तावन मात्र सांगतसे. ऐसा श्री गुरु दातारू, भक्तजना कल्पतरू. सांगता झाला आचारू, कृपा करुणी विप्रासी. आर्त झालो मी तृषेचा, घोट भरवी गा अमृताचा. चरित्र भाग सांगे श्री गुरुचा, माझे मन निववी ठेवो. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. 60 वर्षे वांझ देखा, पुत्र कन्या प्रसवली. सिद्ध म्हणे नामधारका, अपूर्व वर्तले आणिक ऐका. वक्ष झाला काष्ठ सुखा,
विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया भवार्णवातुनी नाना धर्म विस्तारुणी श्री गुरुचरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायं देव शिष्य भले श्री गुरूंनी त्यासी निरूपिले कलत्र पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये जाता येथून सोडूनी चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सखळही दुःख सर्वाभिष्ट लाभले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परतेसी परियेसा श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रैमूर्तींचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापुर कवण क्षेत्र म्हणून या तेने मागितलावर राज्य पद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधला वर परियेसा राजभेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगा भुवनी योजना करीती आपुले मनी गौप्य रहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लाधेल इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्धनामधारक संवादे 250 श्लोकात्मकं श्री गुरुचरित्रं संपूर्णम् ओम श्री गुरुदेव दत्त।